पाहतोय मॅचला होती सुरुवात. आमचे दोन ऑफिशियल पंच, त्याच्यानंतर आमचे गुण लेखक, डिबेट टेक्निकल लाईव्ह टीम सज्ज झाली आहे. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर निश्चितच डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निघून गेलाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. कीर्तिकुमार अँड हर्षद ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र गोवारी यांना बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकाल. महेंद्र गोवारी उर्फ जसप्रीत बुमराह या नावाने निश्चितच प्रसिद्ध आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर मग विजयदीप स्पोर्ट कोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2026 आपण पाहिलं. काय दमदार शानदार आयोजन यांचं देखील राहिलं होतं. परंतु आज इन ऍक्शन मध्ये जय बजरंग स्पोर्ट पालनापाड आयोजित जय बजरंग चषकामध्ये आपल्याला ही टीम पाहायला मिळतीये. पुढील बॉल सुंदर चेंडूच्या हाताळणी. आम्ही ऍक्शन आपण पाहिलं तर मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट जसप्रीत बुमराह यांची आठवण करून निश्चितच दिली आहे महेंद्र गोवारी या गोलंदाजानं. 2 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 3 धावा. वेळेस आपण पाहतोय सुंदर चेंडू मात्र सॉफ्ट हँडने स्लाइस केले ऑन साइडला. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने एक सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती जोडलीच जाईल. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय महेंद्र गोवारीच्या माध्यमातून. त्याच्या स्पर्धेमध्ये सुंदर मात्र गोलंदाजी महेंद्र त्याच्यानंतर जतीनकडनं पाहायला मिळाली होती आणि जवळजवळ 2 गोलंदाज 1000 रुपयाचं मानकरी देखील ठरले होते. या बाळास अजून एक सुंदर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली आहे. वर्कर स्पेशालिस्ट महेंद्र गोवारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र झाला आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल फील्डच्या वरून स्ट्रोक मात्र खेळले गेलेत. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. नेत्रादेपक स्ट्रोक. चेंडू जाईल कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांनी करता चौकार. आणि या चौकाराने धावफलक पुसले गेले 8 अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झालेत 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. पुढील बॉल अडबा बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतले आणि चेंडूला फाटवलंय फाईन लेग च्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा निश्चितच डिक्लेअरच्या साहाय्यानं धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती 10 धावा आपण पाहतोय. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली आहे. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाकडनं हर्षद वणगा आणि कीर्तिकुमार वणगा हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक मोठा फटका जरूर आलाय. कीर्तिकुमार याचा विचार केला तर त्याच्या बॅटमधनं 3 धावा आलेत. हर्षदच्या बॅटमधनं 7 धावा आलेत. जवळजवळ 10 धावेंचं हे षटक आपल्याला पाहायला मिळाले. जतीन गोवारीला आपण पाहणार आहोत नंबर 2चं षटक टाकण्याकरता. विकेट टेकर गोलंदाज आहे जतीन गोवारी. अजितदादा गोवारी यांचे सुपुत्र आहेत आणि अजितदादांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकता. शॉर्ट मिडऑफच्या दिशेनं तैनात आहेत. वसई तालुका आदिवासी कृषी सल्लागार पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग माजी सरपंच देखील आहे चंद्रपाडा. एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत सातत्याने. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर जतीनचा
वाईट आहे. उपांत्याच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. धावफलक एकने पुढे सरकलंय, ते पोहोचले गेले 11 या अंकांवरती. एक जबरदस्त यंगस्टार क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये निश्चितच मागच्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पहिला मॅन ऑफ द मॅच मिळवण्याचा पराक्रम जतीनने मात्र केलाय. वन बाउन्स न मात्र चेंडू यावेळेस निघून गेलाय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार आणि या चौकारांना धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 15 या अंकांवरती. जतीनचा पुढील बॉल हॅप टॅकर बॉल होता. यावेळेस पॉइंटला खेळलेत. डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपामध्ये 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकला पोहोचला गेलाय 17 या अंकांवरती. 17 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेलेत. जवळजवळ आपण पाहिलं तर 1.2 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक पहिला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ठाकूरपाडा स्टार जुचंद्र अँड त्यांच्या समवेत विजयदीप खोपरेपाडा हा संघ आपण पाहतोय. एकाच परिसरातील हे दोन्ही संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळेल जय बजरंग चषकामध्ये. जतीन याचा पुढील बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून हा सुंदर स्ट्रोक केले गेले. तो हो वन बाउन्स न चेंडू आपण पाहिला तर मग निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुंदर स्ट्रोक आणि देऊन जाईल 4 धावा. 4 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 21 अंकांवरती. सुरुवात खूप चांगली झाली आहे ठाकूरपाडा स्टार या संघाची. कीर्तिकुमार अँड हर्षद जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेस हर्षद आहेत ऑन स्ट्राईक वरती. हर्षदच्या बॅटने आतापर्यंत 3 चौकार देखील आलेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक शॉर्ट मिडऑफच्या दिशेने केले. अजित त्या ठिकाणी आहेत. थोडेसे मात्र फॉम्बलिंग झाले होते. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 23 अंकांवरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोम हर्षकाची ही मोठी स्पर्धा निश्चितच पाहायला मिळतीये. जय बजरंग स्फोट पालनापाडा आयोजित जय बजरंग चषक आपण पाहतोय 2026 च हे दर्जेदार आयोजन. यावेळेस हा वाईट बॉल वंतरच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग आणखी एक धावफलकावरती ऍड केलीच जाईल. धावफलक पोचले गेले 24 अंकांवरती. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड. आतापर्यंत चांगलं धावफलक आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. जतीन गोवारीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून मात्र जतीनला देखील वापसी करावी लागणार आहे. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची हलकीशी इनर रेस लागली गेली. काम तमाम परतावं लागेल फलंदाज हर्षद वनगा ह्या खेळाडूला. हर्षद निश्चितच जबरदस्त खेळ करत होता. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग भरपूर धावा त्याच्या बॅट मधनं आल्या. 3 चौकारांचा देखील समावेश आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 19 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त लेजंड प्लेअर एक्सपिरियन्स खेळाडू जयेश भुरगुण मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे आणि निश्चितच तो अनुभव आहे फलंदाज जयेश भुरकुंडकडे आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तो देखील दाखल झालाय नंबर 3 या क्रमांकावरती. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 10 धावा आल्यात.
आणि आतापर्यंत ह्या षटकाचा विचार केला तर मग 14 धावा खर्च केले जतीनने देखील. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक आहे, चला थोडीशी घाई करा. त्यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जयेश बुरकुंडचा होता. दीपेशने अगदी जीवाची एकांता केली होती झेल पकडण्याकरता, परंतु इथे आपण पाहिलं तर 3 धावा ह्या पळून पूर्ण केल्या आहेत आणि या 3 धावेने धावफलक पोचलं गेले ते म्हणजेच 27 या आकड्यांवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा होत्या. दुसरं षटक संपन्न झाल्यानंतर आपण पाहतोय ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाची धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यांवरती. म्हणजेच ह्या षटकामध्ये धावा खर्च केलेत जतीन गोवारी या गोलंदाजानं 17 आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. भरपूर काही चुका आहेत त्या निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. चला मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एका सुंदर गाण्याची. पाणी निश्चितच घेऊन जाण्याकरता टीमने लक्ष ठेवायचं आहे. आपल्या खेळाडूंना जर पाणी असेल अंपायरची संमती घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. दोन ओव्हरचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 27 धावा. नंबर 3 जो षटक टाकण्याकरता भाविक कुंभारे. पहिला बॉल, हो पहिला बॉल आपण पाहिला तर मग तेज तरार होता पण आमच्याकडे वळलेत निश्चितच वाईट बॉल. अव्वंताच्या सुरूमध्ये एक धाव जरूर तुमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावफलक पोहोचले गेले 28 अंकांवरती. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग अव्वांतर फेकल्या गेल्या भाविक कुंभारे आणि निश्चितच इथून मात्र वापसी करावी लागणार आहे. निश्चितच जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावं लागतील, विकेट घ्यावे लागतील. भाविक पुन्हा एकदा सज्ज झाला. ओ यावेळेस सुंदर चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळाली. हा डॉट बॉल, ही लेंथ खूप चांगली आहे. बॅटरच्या निश्चित थोडासा पुढे ठेवला होता बॉल. अडबा बॅटने खेळण्याची मानसिकता मात्र निश्चितच बॅटरची होती. बॅट केली थोडीशी वरून फिरली गेली आणि चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा लेट निघून गेला. त्याच कारणास्तव हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल, लेंथ खूप चांगली आहे परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दिशा थोडीशी चुकीची पकडली आहे आणि त्याच कारणास्तव दोन्ही चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेत. भाविक कुंभारे निश्चितच उभरता स्थितारा आहे.
युवा गोलंदाज आपण पाहतोय विजयदीप खुपरेपाडा संघामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग महेंद्र जतीन अँड भाविक हे युवा गोलंदाज आहेत. हो, ओव्हर पिच बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये सुंदर कनेक्शन पाहायला मिळाले. दर्शनीय स्ट्रोक, षटकार 6. सहाच्या सायनं धावफलक पोचले गेले ते म्हणजे 35 अंकांवरती. पुढील बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा वाईड बॉल आहे. या षटकातील जवळजवळ आपण पाहिला तर मग तिसरा वाईड बॉल आलाय. धावफलक 1ने पुढे सरकलाय. 36 अंकांवरती जाऊन पोचले धावफलक. अगोदरचा बॉल ओव्हर पिच हाताला होता आणि त्याच्यावरती योग्य तो स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला जयेश बुरकुणच्या बॅट मधनं. जबरदस्त खेळाडू आहे जयेश बुरकुण. मी मागेच म्हटलं होतं एक्सपिरियन्स भरपूर आहे, लेजंड प्लेअर आहेत, भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्याचा देखील सर्वाधिक खेळ राहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा मध्ये. हो हो, यावेळेस सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग चेंडू फेकून झाले तर 3 चेंडूंचा खेळ मात्र झालाय. एकंदर 6 चेंडू फेकले होते या षटकामध्ये. 3 मात्र वाईट टाकलेत. नंतर 2 चेंडू डॉट आणि 1 षटकार देखील आलाय. म्हणजे आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने या षटकामध्ये. भाविक सापडील बॉल. हो, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. हा देखील आपण चेंडू पाहिला तर मग वाईट येतोय परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. वाईट आहे की मग नाही हे चेक करण्याकरता हा रिव्ह्यू मात्र इथे घेतला गेला. तसं चेक केलं जाईल दुसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. वाईट आहे की मग नाही या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या अॅक्युरेटपणे चेक केल्या जातील. फेअर डिलिव्हरी असणार आहे. म्हणजेच हा डॉट बॉल येतोय. षटकार आल्यानंतर कमबॅक निश्चितच चांगला दर्शवलाय. त्याच्यानंतर एक वाईट जरूर फेकला परंतु धावफलक थांबवण्याचं काम केले भाविक कुंभार या गोलंदाजानं. धावफलक पोहोचले गेले 36-36 या आकड्यांवरती. पुढील बॉल. हवाई स्टोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. जितेंद्र कुंभारे या ठिकाणी पुढे आले होते हा झेल पकडण्याकरिता परंतु झेल ड्रॉप झालीय. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडाल कॅच तर मग निश्चितपणे हराल मॅच. धाव फलक पोचले गेले 2-38. 38 अंकांवरती. अजूनही आपण या ठिकाणी पाहिलं तर मग एका चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धावफलक 38 अंकांवरती आपल्याला पाहायला मिळालंय. पुढील बॉल. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. ओ, झेल सुटला परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल फलंदाज जयेश याला. एक सिंगल धाव मात्र निश्चितच धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पोहोचलं जाईल ते 39 या अंकांवरती. जवळजवळ 3 ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झाला. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळणार. अजूनही एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. चला घाई करायची. तुम्ही माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का?
थँक्यू सो मच. धावफलक आपण पाहिलं तसं 39 आकड्यांवरती पाहायला मिळालंय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नंबर 4चं षटक टाकण्याकरता राकेश गोवार याला आपण पाहू शकाल. टप्प्याची नेन होती ऑन साईडला खेळले गेलेत. फलंदाज आपण पाहिला तर मग विनीत भुरगुड. 2 धावा इथून मात्र पूर्ण केले. 2 धाव्याने धावफलक पोचला जाईल 41 आकड्यांवरती. टप्प्याची लेन ऑन साइड लागते खेचून मारलाय विनीत भुरकुड नावाचा हा सिग्नेचर स्ट्रोक 6 षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय आहे इथून शेवटच्या षटकातील. आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात. जबरदस्त स्ट्रोक मात्र विनीतच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळेस प्ले अँड मिस हा डॉट बॉल धीम्या गतीने फेकला गेलाय आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बॅटर बीट झाला. कदाचित मग धीम्या गतीची लेन हे बॅटरची कमजोरी असावी आणि ती कमजोरी पकडून यावेळेस निश्चितच ही गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. पायांना फॉलो करणारा हा बॉल होता. इथून मात्र आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेण्याचा होता आणि निश्चितच तो थोडासा अपयशी ठरलाय. दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपण पाहिला तर मग बाद झालेत. कीर्ती कुमार खरं स्ट्राईक वरती राहायचं आहे विनी त्याला त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर मग एक षटकार देखील आला. अमोल भुरकून आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल पुन्हा एकदा टप्प्याची लेन होती ऑन साइडला खेळले गेले. झेल मात्र त्या ठिकाणी पकडला गेला आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग विनीतला देखील परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. 5 चेंडूंना सामोरे गेलेत विनीत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 9 धावा त्याच्या बॅट मधनं आल्यात. त्याच्यामध्ये एक षटकार एक सिंगल त्याच्यानंतर एक डबल धाव. आता मात्र एका चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. धावफलक पोचले गेले 48 आकड्यांवरती. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे आणि रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवळीपाडा या 2 संघामध्ये. चला टॉस साठी आपण रेडी राहायचं आहे. विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी अँड त्यांच्या समवेत रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी भावेश गुरकणा अँड आपण पाहणार आहोत प्रशांत गवळी. अशा प्रकारची ही लढाई असणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. टॉस साठी रेडी राहायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्सच्या दिशेनं. आपण हळूहळू रवाना व्हायचं आहे. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये दीपेश आलेत. शेवटचा बॉल राकेश गोवारीचा. सुंदर चेंडूच्या हाताळणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 48 आणि जवळजवळ 49 धावा विजय करता बनवायच्या आहेत. आपण टॉसच्या दिशेने मात्र या ठिकाणी जाणार आहोत. नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवळीपाडा या 2 संघांमध्ये करतोय आपण टॉस. कैलास चौधरी दादांच्या शुभस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय.
छापासा कॉल आणि येतोय मात्र काटा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा संघाच्या बाजूने लागला. सॉरी, विघ्नर्ता स्पोर्ट बेलकडी संघाच्या बाजूने लागला. डिसिजन काय असणार आहे? 17 क्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहत असतील आणि निश्चितच तुमचा फेवरेट खेळाडू कोण? रोहित शर्मा. क्या बात आहे. रोहित शर्माचे फॅन आहेत. इस निश्चितच तुम्हाला देखील शुभेच्छा. टॉस जिंकला असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? 17 क्षण. यावेळेस निश्चितच बॅटिंग करायचे. बॅटिंग करत असताना साधारणतः 4 ओव्हर मध्ये किती धावा बनवल्या जातील? 50+. असे कोणते बॅटर आहे तुमच्याकडे? निश्चितच त्यांच्याकडनं चांगली सुरुवात होतील आणि जवळजवळ 50+ धावा बनवण्यामध्ये यशस्वी होतील. प्रशांत आहे, विशाल आहे. हा संपूर्ण संघ आहे का? हो एक चांगले रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. एज बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा तुम्हाला देखील. मित्रांनो, हे होते 2 कर्णधार. त्यांचे अपडेट आपण निश्चितच ऐकले. आता मात्र थेट जाऊया आपण समालोचन कक्षाच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपडा मिस्टर जयेश डुकले. थँक्यू सो मच. डीबीएन कॅमेरामॅन मिस्टर प्रीत पाटील. चला, मैदानाच्या आतमध्ये बॉल पूर्वा रिक्वेस्ट करतोय. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय पहिली मॅच विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा विरुद्ध ठाकूर स्टार्स जुचंद्र आपण पाहिलं. तर असे मॅच आपण पाहिलं. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र आपण पाहिलं. तर ज्या अनुषंगाने ते क्रिकेट खेळलं गेलं. पहिल्या 4 ओव्हरमध्ये छान धावा फलकावर जोडल्या गेल्या. परंतु या स्पर्धेचा दुसरा दिवस. समालोचक जयेश डुकले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वप्रथम सुरुवात समालोचनाची आणि नक्कीच गणपती बाप्पाला प्रणाम करून सुरुवात करतोय. घेवडी मुखात गणरायाचे नाव करतोय. या स्पर्धेची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्म दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. त्यानंतर हाकला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा मातेला वंदन करतोय. आणि त्यानंतर विद्येची देवता आई सरस्वती मातेला वंदन करून सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये वैया. तर ज्याप्रमाणे आपण चर्चा करायची झाली तर मग 2 संघ आमने सामने लढताना पाहायला मिळाले. जयेश बुरकुंड या गोलंदाजाला आपण पाहतोय. जर सध्या तरी आपण पाहू शकतोय मॅन्डंट्री पॉवर प्लेचं षटक घेऊन मात्र सज्ज झालाय तिकडे. आणि राकेश गोवानी, जितेंद्र गुंबारे हे 2 खेळाडू असतील. आणि या 2 थोडस घाई करा, सहकार्य करा. आयोजक देखील सूचना देताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. सध्या तर मैदानाच्या आतमध्ये वैया 2 आघाडीचे खेळाडू आणि आघाडीच्या खेळाडूंकडून आपण पाहतोय तर चांगली सुरुवात कन्वर्ट करण्याची गरज आहे. जेबी यांना पाहतोय आपण बॅटिंग सुरेख केली होती. जेबी यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण रोल त्याने पूर्ण केला. तर षटकार देखील ठोकला गेला होता. हर्षद यांचा खेळ छान राहिला. आपण बघितलं तर मग कार्तिक कुमार यांनीच देखील सुरुवात केली होती. विनीत यांचा देखील खेळ छान राहिला. दीपेश आपण पाहिले देखील थोडंसं सहकार्य करण्यासाठी आले होते. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये किती धावा नक्कीच जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. डेफिनेटली 49 धावांचं लक्ष आहे तर पूर्ण करायचं आहे ना, तर चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल. जयेश यांना पाहतोय आपण सामना करताना पाहायला मिळतील जितेंद्र कुंभारे हे नावाचे बॅटर. जयेश वर्ष जितेंद्र समीकरण पाहायला मिळतं. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने मारा हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं जातं. गॅप मध्ये चेंडू खेळला जातोय. लॉंगांच्या क्षेत्रामध्ये पाहिला मिसफीड झाले तिकडे आणि त्या मिसफीडचा मोबदला आपण पाहिला तर धावा जोडल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर 2. सुरुवात शून्यातून करताना पाहायला मिळतात. खेळाडू आपण पाहिले तर मिस्टर जितेंद्र त्यांच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा. संघाचा आपण बघितलं तर टोटल ओपन झाले 2. हा डेफिनेटली आयोजकांना विनंती करतोय की ओव्हर झाल्यानंतरच गाड्या सोडा आणि मध्यंतरी ओव्हरच्या गाड्या सोडू नका. आयोजकांना रिक्वेस्ट करतोय खास करून मी. थांबवून ठेवा गाड्या. हा बॉल हाताळला गेलाय लेग स्टंप जवळ.
पंच मात्र वळलेत सुरेंद्रजी घाटाले सर आणि त्यांनी सांगितले की हा बॉल आहे दिशा येईन वाईड मिळेल. वाईडने मात्र टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळते 3च्या घरामध्ये. आज स्कोरिंग डिपार्टमेंट संवादाला पाहायला मिळतात आमचे यंग स्कोरर सुचित राठोड, जे आपण बघितलं तर स्कोरिंगची भूमिका पूर्ण करताना आम्हाला जॉईन असतील आज. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण बघितलं तर दिशेवरचं आपण बघितलं नियंत्रण चुकलं गेले तिकडे गोलंदाज जयेशचं. तिथे आपण बघितलं तर मग वाईड आणि 22 म्हणजेच 2 धावा मिळतील. या 2 धावींनी टीमची टोटल वाढताना पाहायला मिळेल. टोटल जाऊन पोहोचले 5च्या घरामध्ये. लक्ष्य 49 धावींचं. सुरुवात आपण पाहिली तर विजयदीप स्पोर्ट्स खोपडेपाडा संघाला एक चांगली करून द्यायची आहे. त्या अनुषंगाने मदत देखील मी म्हणेन करतोय गोलंदाज जेबी, कारण की त्याची थोडीशी गोलंदाजी दिशाहीन 2 चेंडू आपण पाहिले देखील. टॅफुटला जाऊन चेंडूला आपण खेळ टॅप केलं गेलं. फिल्डर तिकडे धाव 1 मिळेल. एका धाव्याने टीमची टोटल वाढताना पाहायला मिळेल 6च्या आकड्यावर. बघा इथे सुरुवात कशी होताना पाहायला मिळते तर थोडीशी धीमी, परंतु इथे ना कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जाते. राकेश गोवारी आपण बघितलं तर एक शक्तिशाली खेळाडू आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची धमक ठेवणारा खेळाडू विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु त्याचा खेळ कसा राहील या मॅच मध्ये, त्याचा रोल संपूर्ण या मॅच मध्ये ना मोठा असेल, कारण की त्याला खेळणं अनिवार्य असेल. अगदी एक चांगला योग्य तो रोल. हो जबरदस्त फाटका 5च्या रडार मध्ये इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्याने बाउंड्री लाईनला गाठत असताना हा चेंडू निघून चाललाय. राकेशचा हा फटका शानदार दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. हा 4 चौकार. बघा चौकाराला चौकाराने टीमची टोटल वाढताना पाहायला मिळाली. जाऊन पोचली गेली आहे 10च्या घरामध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग राकेशने खातं स्वतःच उघडलं चौकाराच्या साहाय्याने. थोडस विचार करण्यासाठी भागी पडले. आवेश आले काहीतरी जयेशला सांगितलं. आवेशांना पण बघितलं तर मग कॉमेंट्री बॉक्स मधून भरपूर त्यांनी अशा गोष्टी पाहिल्या देखील असतात. नेहमीच कॉमेंट्री क्षेत्रामध्ये देखील आपण त्यांना पाहिलंय आणि एक प्लस मायनस पॉइंट असतात खेळाडूंचे, ते ओळखून सांगितलं असेल कदाचित. हा खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. राकेशने देखील या वेळेला चेंडूला नीट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण की त्यांना माहिती आहे विकेटच्या जवळ चेंडू आला तर थोडंसं आपल्याला सेफ खेळावं लागेल, सुरक्षित खेळावं लागेल. आणि त्याच प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले 11 धावा फळकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. षटकामध्ये फेकून झालेले एकूण चेंडू आपण बघितले ना 4. आपटून टाकलेला होता, थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, अंतिमच्या टप्प्यामध्ये निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. आणि इथे मिळतील जितेंद्र कुंभारी या खेळाडूला पूर्ण धावा. 4 चौकार. थँक्यू डीजे. 15 धावा फलकावर पूर्ण होताना देखील पाहायला मिळतात. या चौकारामुळे मोठं स्टार्ट कन्व्हर्ट केलाय. इथे मिडल मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं जातोय. एक धाव तिकडे पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे. आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 16 धावेंची मात्र ही मोठी माफक सुरुवात मिळाली आहे. आणि ज्या सुरुवातीची गरज होती की मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला एक चांगल्या प्रकारे खेळ करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये आलेला 16 धावा, येणारा नक्कीच 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे टार्गेट चेस केला जाईल, जाऊया डीजेकडे. सारखा कसा बसा वाजल पण वाजवर तारपा झोड धरून लोठिनले नाचवर सारखा तारपा नुसता नाचायसाठी नाही, पहिलं षटक पूर्ण तारपा हे झालंय आदिवासीची आणि खरी पहिल्या ओळख. षटकामध्ये आलेल्या धावा 16. म्हणजेच काय की डोळ्याच्या समोर येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 33 असेल. म्हणजेच प्रत्येक ओव्हर मध्ये आता 11 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी.
आणि ती कला, ती क्षमता या दोन्ही बॅटरकडे आहे आणि ती क्षमता त्यांनी दर्शवून दिली आहे की पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट कन्वर्ट केलाय ना, की एक पूर्णपणे आपण पाहू शकतोय छान आक्रमक सुरुवात. हर्षद वनगा दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत बॉलिंग करण्यासाठी. आपण बघितलं तर इथे हा बॉल थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला, पंच इन्व्हॉल्व झालेत आणि त्याने सांगितलंय की हा खराब चेंडू आहे, वाईड आहे. हाईट फॅक्टर सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट राहिली आहे आणि पंचांनी सांगितलं की वाईड प्लस मात्र 1 बाउन्स ची जी चेतावणी असते ना ती दिली आहे, जे चेतावणी देखील दिली आहे. एक वाईड हाताळल्यानंतर, एक बाउन्स हाताळल्यानंतर थोडस आपण बघितलं तर मग सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता. हर्षद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, बॅकफुटला कटचा फटका एक्झिक्यूट केला जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये मिसफिट झाले, तिकडे धाव एक मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मनामध्ये होता परंतु बदलावा लागतोय. राकेश मात्र पाहिले तिकडे रिस्क घेणार नाहीयेत. मात्र भरपूर चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिलं गेले राकेश यांना. संघाची टोटल वाढताना पाहायला मिळाली आहे 18च्या घरामध्ये. 18 रन्स पाहिलेत आपण. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाल्यामुळे झालंय काय की थोडास विचार पडला गेलाय. आता टीम आपण पाहिली तर मग ठाकूरपाडा स्टार चुचंद्र समोरच्या दिशेने फटका उंचावलाय, क्षेत्ररक्षक दुरून आले तिकडे. ओ परंतु झालंय काय नेमकं, देखील चेंडूने यू टर्न घेतला तिकडे आणि त्याच प्रत्यय पाहायला मिळाले की हा जो चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जायला हवा होता तो मात्र आपण पाहिला तर थोडासा मात्र आपण यू टर्न घेतोय. नक्कीच आपण पाहिलं तर हा चेंडू हवेत भरपूर होता, झेल देखील आला होता परंतु क्षेत्ररक्षक तिकडे नव्हते. थोडंसं आपण बघितलं की जो लॉंग ऑफचा खेळाडू होता ना वाईड डिश होता, थोडंसं आपण बघितलं की एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या ऑलमोस्ट क्षेत्रामध्ये होता, त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे कॅच मात्र प्राप्त झाली नाहीये. कटचा फटका एक्झिक्यूट केला जातोय. पुन्हा एकदा बॅकफुट वळणं, एक धाव मिळेल राकेश यांना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. डेंजर कडे पलताना थोडेसे अडचणीमध्ये आले होते. कॉलिंग चुकलं होतं तिकडे जितेंद्र आणि राकेश यांच्यामध्ये. त्याचा मात्र आपण बघितला फायदा होतोय की काय, परंतु एका बाजूने पाहिलं गेलं की व्यवस्थित सुरक्षितरित्या मात्र सगळ्या काही गोष्टी सुधारल्या. धावा पूर्ण केल्या. 2 धावसंख्या 22 झाली आहे. मागच्या आठवड्यामध्ये याच मैदानावर विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाड्याच्या माध्यमातून महासंग्राम देखील आपण पाहिला होता. ऑन साइड लावलांग द कार्पेट लॉंगन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. आता मात्र धाव एक मिळेल. एका धावेने टीमची टोटल वाढताना पाहायला मिळेल 23च्या घरामध्ये. 23 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजून 14 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. पहा पार्टनरशिप सुंदर झाली आहे परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं ना काय की ठाकूरपाडा स्टार संघाला विकेट हवी आहे. या वेळेला हवेत फटका खेळला जातोय आणि विकेटची दरकार होती परंतु ती विकेट मिळणार नाहीये. विकेटचा कॉलम भरायचा, विकेटचा कॉलम भरला तरच तुम्हाला इकडे या मॅच मध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. मैदानाच्या आतमध्ये गाडी चालली परंतु जाणार कुठून, रस्ता तर बंद आहे. आयोजकांना रिक्वेस्ट करतोय की मॅच ओव्हर झाल्याशिवाय गाड्या सोडू नका मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये थोडासा अडथळा आपल्याला जर बघायला मिळालाय परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की खेळ देखील छान राहिला गेलाय. धावसंख्या फलकावर आपण बघितली आहे ना तर झालेली आपल्याला पाहायला मिळाली 25 धावा, म्हणजेच काय 24 धावांची आणखीन गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू पाहतोय आपण. बॅकफुटला पंचचा फटका, मात्र चांगला पंच आहे, पॉवरफुल पंच आहे. डीप कव्हर पॉइंट क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय तिकडे. धावा मात्र मिळतील. हो धावा मिळाल्या तिकडे. 2 योग्य रीतीने धावा कंप्लीट पूर्ण केल्या. 27 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. टीमची टोटल आता 12 चेंडू आणि 22 धावांची आणखीन गरज आहे. 12-22 चा मुकाबला ऑन आहे परंतु मॅच मध्ये आपण बघितलं तर सरासरीची 11ची देखील अजूनच आहे परंतु ही सरासरी आपण पाहू शकते ना अडचणीमध्ये आणण्याचं कार्य केलं जाईल का. एका बाजूने
ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा हा संघ मॅचला अंतिमच्या बॉल पर्यंत घेऊन जाईल का, की मग कशा प्रकारचा खेळ करेल आणि कशा प्रकारे मात्र या मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात गोष्टी सगळ्या अनुभवायला मिळतील आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी पाहत रहा जय बजरंग मित्रमंडळ पाळणपाडा आयोजित हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, म्हणजेच आपण पाहतोय जय बजरंग चषक 2026. वेळेच्या बाबतीमध्ये नक्कीच सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत नंबर 3 चा स्पेल फेकण्यासाठी मिस्टर विनीत बुरकुंड नावाचे गोलंदाज. 1 मिनिट पंच थांबा. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. विनीत आलेत समोर राकेश. 12 चेंडू आणि 22 धावा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू फुलटॉस, या वेळेला मात्र मेजबानी दिली आहे आणि या वेळेला फुलटॉस चेंडूला फुल पैसा वसूल खेळला गेलाय. मिस्टर राकेश गोवारीनं आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाचा धमाका त्या बॉलवर ठोकलाय. मोठा षटकार, 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये रिक्षा येत आहेत, नक्की चाललंय काय? चला मला वाटतं की या सगळ्या गोष्टी घडतायत ना, त्याच्यावर कुठेतरी बंधना लावावं लागेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय की षटकार ठोकला गेला पहिल्याच बॉलवर आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकल्यानंतर चित्र हे पूर्णपणे बदलताना देखील आपल्याला पाहायला मिळालंय. का बघा लगेच काय झालंय की 12-22 सफे होत्या पहिल्या बॉलवर आलेला तो मोठा उत्तुंग षटकार आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की धावफलक वाढला गेला. आता आपण पाहिले तर जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. नक्की मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं मैदानाच्या आतमधून गाड्या जाणार नाहीये, रस्ता बंद आहे. सध्या तरी आपण बघितलं तर रस्ता बंद केलाय, त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये गाड्या येणार नाहीयेत. चला प्लीज रिक्षा बाहेर घ्या. सध्या मैदानाच्या आतमध्ये अडथळे जे आपण पाहतोय ते क्लिअर केले जात आहेत. मैदानाच्या दिशेने वळूया आपण. पहिल्याच बॉलवर विनीतचं भव्य मोठं स्वागत केलं गेलं राकेशने. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये आता 16 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघ आपण पाहिला तर चांगला खेळ ज्यांनी केला गेलाय, खास करून राकेशचा खेळ दर्जेदार पाहायला मिळालाय. बघा जी 4 व्हीलर आहे ते देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. चला गेम ऑन केला जात आहे.
पुन्हा फटका बॅटच्या रडार मध्ये उंच उंच लांबच लांब पाहतोय आपण या वेळेला वारंवार झालेला राकेशच्या बॅट मधून दुसरा प्रहार आणि थेट चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6 आलेला हा लगातार दुसरा षटकार 6. पूर्णपणे मॅचचं चित्र पलटून टाकलं. 10 चेंडू आणि आता 10 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पाहतो या वेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड हिट. स्टेट हिट मात्र आपण पाहिलंय. मी खेळाडू आहे अलग, माझी वेगळीच आहे झलक आणि ठोकले 3 षटकार राकेश गोवारीनं. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. षटकाराचे हॅट्रिक्स मात्र पाहायला मिळाले आणि पहिली षटकाराचे हॅट्रिक्स मात्र या स्पर्धेमध्ये ठोकण्याचा कारनामा करतोय खेळाडू बॅटर मिस्टर राकेश गोवारी. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये रिक्वेस्ट करतोय. 49 धाव्यांचं लक्ष पूर्ण करत असताना काय सुंदर मात्र खेळ मात्र पाहायला मिळते. धाव्यांची गरज असला तर सामना जिंकण्यासाठी ती म्हणजे 4. जुना नाही का? चला जुना नाहीये तर मग आता आपण नवीनच घेऊ शकतोय. दुसरा आपल्याकडे पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर अफळातून राकेश गोवारीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट हिटिंग पाहायला मिळते, काबिलियत आपल्याला पाहायला मिळते. चला आलाय बॉल बघा. सध्या मैदानाच्या आतमध्ये चर्चा करायची झाली तर मग राकेश गोवारी नावाचं वादळ जे आलंय, जे तुफान आलंय, थैमान घातलंय त्याने आणि एका बाजूने आपण पाहिलं तर तहस महस केलंय. 9 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुंदर आपण पाहिला तर खेळ एका बाजूने होताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येताना बघायला मिळालाय. +22 म्हणजे 2 धावा या मिळतील. 2 धाब्यांची गरज असला तर सामना जिंकण्यासाठी. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हा खेळ मात्र रंगताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि वर्चस्व पूर्णपणे दर्शवले गेले विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाच्या माध्यमातून. 2 धाब्यांची गरज. राकेशचा फटका मात्र ऑलॉंग द कार्पेट चाललाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तिकडे पण झालंय काय नेमका चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विजय स्ट्रोक मात्र तिथे पेश केला जातोय राकेशच्या माध्यमातून. सामना मात्र जिंकला जातोय विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाच्या माध्यमातून. सुपर परफॉर्मन्स पाहायला मिळाला, सुपर बॅटिंग, सुपर खेळ पाहायला मिळतोय तो म्हणजे विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा या संघाचा. आणि या पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार देखील ठरतोय तो खेळाडू म्हणजेच 9 चेंडू 32 धाव्यांचे एक जबरदस्त आक्रमक खेळी ज्याने केली तो खेळाडू म्हणजेच मिस्टर राकेश गोवारी. मॅन ऑफ द मॅच. चला मैदान